महाराष्ट्रातील मराठा समाज जागरूक झाला आहे. त्यामुळे मराठ्यावर अन्याय कराल तर झेंजीपेक्षाही मोठं आंदोलन राज्यभर उभारू असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिला आहे. राज्य सरकारने तातडीने अण्णासाहेब पाटील महामंडळाला अधिकचा निधी द्यावा, मराठा तरुण तरुणींना कर्ज उपलब्ध करून द्या, कुणबी दाखला तातडीने द्या, नवे उद्योग निर्माण करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात दिलेले कुणबी दाखले रद्द करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे असा आरोप करीत कितीही अन्याय करा, आता मराठा समाजाला त्रास द्याल तर सरकारला सळोखी पळो करून सोडू असा इशारा दिला आहे. मी महादेव साळुंखे, मराठा स्वराज्य संघाचे राज्य अध्यक्ष. आज मराठा स्वराज्य संघाची मीटिंग घेतलेली आहे. या मीटिंग मध्ये आम्ही ठरवलेलं आहे की मराठा समाजाचे कुणबीचे दाखले रद्द करण्याचं कार्य देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या इशाऱ्याने होत आहेत. हा एक मोठा मराठ्यावर अन्याय आहे आणि ते दाखले रद्द करा म्हणून बावनकुळेही सांगतात आणि बाकीचे लोक सांगतात, परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना हेच लोक सांगायला लागलेत की दाखले आत्म रद्द करा, पुन्हा अधिकाऱ्यावर दबाव आणून रद्द करण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणजे एनकेन मार्गाने मराठ्यांना त्रास देण्याचं कार्य सुरू आहे. हा त्रास थांबवावा. आणि दुसरं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज थांबवलेले आहेत, त्यांचे व्याज परतावा थांबवलेला आहे. 7-8 महिने झाले यांचं कर्ज नाहीये आणि 9 उद्योजक मराठा समाजामध्ये निर्माण होण्यात यांनी अडचण निर्माण केलेले आणि त्रास देण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. मराठा आरक्षणाला तर यांनी खो गाठलेला आहे. मग दिल्लीमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, त्यापेक्षा झेन आंदोलन पेक्षाही मोठं महाराष्ट्रात आंदोलन होईल याची दखल जरांगे यांनी फडणवीस साहेबांनी घ्यावी आणि मराठ्यावर जे अन्याय करतोय, जे सूड उगवण्याचं काम करता ते थांबवा. मोगलांना 700 वर्ष जमलं नाही, ते तुम्हाला 10-12 वर्षात काय जमणार आहे? 100 मोगल तुमच्या पिढ्या जर आल्या देवेंद्र फडणवीस, तरी मराठा संपणार नाही. हे लिहून ठेवा. आणि मराठ्यांच्या नादाला लागाल तर झेन आंदोलनापेक्षा विचित्र वेगळं आंदोलन त्या महाराष्ट्रात उभा राहील आणि ते आम्ही करण्याची तयारी चालू केलेली. फक्त जरांगे पाटलाच्या आदेशाची वाट बघतोय. त्यांचा आदेश आला की पुढचं आमचं कार्य सुरू होणार आहे. तर वेळीच तुम्ही सावध व्हा आणि मराठ्याविषयी जे अलर्जी आहे तुमच्या मनात आणि जे द्वेष आहे रक्तात तुमच्या कणाकणात देवेंद्र फडणवीस बीजेपी RSS वाल्यानं तुमच्या मनात भरलेला आहे, तो तुम्ही थांबवा आणि सर्वांना समान न्याय द्या. नाही झेन आंदोलनापेक्षाही वाईट आंदोलन आम्ही सुरू करू, एवढेच लक्षात ठेवा.